अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सर्वसामान्य जनतेसाठी 25 लाख घरं उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरूच ठेवली असली तरी लाडक्या बहिणींची 1500 रुपयांवरतीच सरकारनं बोळवण केली आहे। 9 महिन्यांपूर्वी ही योजना जाहीर झाली त्यावेळी 46,000 कोटींच्या या योजनेला आता कात्री लावण्यात आली असून 2025-26 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची रक्कम देण्यावरती विचार सुरू आहे। निवडणुकीच्या काळात दिलेलं ते आश्वासन पूर्ण करायला 5 वर्ष असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नमूद केलं। तर आर्थिक शिस्त लक्षात घेत योग्य निर्णय घ्यावे लागतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला मात्र लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच पडली। लाडक्या बहिणींना 2100 रुपये खात्यात जमा होण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे। तर दुसरीकडे मागील वर्षीच्या निधीच्या तुलनेत यावर्षी 10,000 कोटींचा निधी कमी आलाय। अर्थसंकल्पात सोलापूर शहरातील कोणत्याही बाबींसाठी स्वतंत्र निधीची तरतूद झालेली नाही। अमरावती विमानतळासह अन्य विमानतळावरती नाईट लँडिंगची सोय केली जाणार असून त्यासाठी निधीची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली, पण सोलापूरच्या विमानतळाचा उल्लेख देखील त्या ठिकाणी झाला नाही। राज्यावरील कर्जाचा बोजा पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस 9,32,000 कोटींवरती जाईल असा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आलाय। चालू आर्थिक वर्षात राज्यानं 1,21,000 कोटींचं कर्ज काढलंय। राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत चाललाय। अर्थसंकल्प सादर करताना गुलाबी जॅकेट का घातलं नाही असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला। यावेळी अर्थसंकल्पाला उत्तर देताना गुलाबी रंगाचं जॅकेट नक्कीच घालीन असं उत्तर अजित पवारांनी दिलं। अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। अत्यंत बोगस अर्थसंकल्प सादर केलाय। सरकारनं नुसत्याच थापा मारल्यात। दिलेली आश्वासनं काही पूर्ण केलेली नाहीत। महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम या सरकारनं केलंय। फक्त आधीच्या अर्थसंकल्पातील कामांचाच या अर्थसंकल्पात उल्लेख आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला। सरकारनं महाराष्ट्राला कर्जबाजारी केलं। सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पात काहीच नव्हतं। कंत्राटदारांसाठी मात्र बऱ्याच गोष्टी आहेत। लाडक्या कंत्राटदारांनीच हा अर्थसंकल्प गिळलाय असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात 2100 रुपयांची घोषणा केलेली नाही। 2100 रुपये भविष्यात देणार आहात मग मतं सुद्धा तेव्हाच मागायची होती असा टोला उद्धव ठाकरेंनी सरकारला लगावला। अर्थसंकल्पानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले होते। यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी हस्तांदोलन केलं नाही। एवढंच काय तर त्यांनी एकमेकांकडे पाहणं सुद्धा टाळलं। एकनाथ शिंदेंनी मात्र ठाकरेंकडे दुर्लक्ष केलं। गंगेमध्ये स्नान करण्याला राज ठाकरेंचा विरोध नसून नदीमध्ये जी घाण केली जाते त्याला विरोध आहे असं स्पष्टीकरण मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलं। राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य सर्व भारतीय जनतेची भावना आहे असं जाधव म्हणाले। औरंगजेब हा राष्ट्रपुरुष किंवा समाजसुधारक नव्हता, त्यामुळे त्याची कबर काढली पाहिजे असं विधान खासदार निलेश लंकेंनी केलं। या वादाला सामाजिक रंग देण्यात येऊ नये असं लंके म्हणाले। मृत महिलेच्या जागी बोगस महिला उभी करत मंत्री जयकुमार रावल यांच्या कुटुंबियांनी 10 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केला। रावल कुटुंबाच्या मालकीच्या जयचंद्र अॅग्रो इंडस्ट्रीजच्या नावानं ही जागा खरेदी केल्याचा आरोप आहे। मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या न्यायालयीन लढ्याला मोठं यश आलंय। मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी राबणाऱ्या 580 सफाई कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। त्यामुळे पालिकेला मोठा झटका बसलाय। सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याच्या कर्जापोटी दत्त इंडियानं 3 वर्षात 1 रुपयाही भरलेला नाही। सांगलीतील वसंतदादा कारखान्याचे 53 कोटी रुपये थकीत आहेत। त्यामुळे दत्त इंडियाला जिल्हा बँकेनं नोटीस बजावली आहे। रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार करण्यासाठी शक्तीपीठ मार्गाचा घाट घातला जात असल्याचा आरोप शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केलाय। रस्त्यावरती खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी त्यांनी दिली। पुण्यामध्ये महावितरणच्या विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे 310 कोटींची थकबाकी आहे। थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडनं एका महिन्यात 51,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। राज्यातील बाजार समितीत हरभऱ्याची आवक 48,290 क्विंटल इतकी झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 5,379 रुपये प्रति क्विंटल मिळाला। राज्यातील बाजार समितीत गव्हाची 36,949 क्विंटल आवक झाली। त्याला सर्वसाधारण 2,818 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला।
यंदाच्या हंगामात मिरचीच्या दराबाबत गृहिणींसाठी दिलासा मिळालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीच्या भावात 25 ते 40% कमी आल्यामुळे तिकटाचा तडका जोरदार होणार आहे. यंदा निसर्गाची कृपा चांगली असल्यामुळे मिरचीचं पीक जोमात आणि दमदार आल्यामुळे दर यंदा नियंत्रणात आहेत. कोथिंबिरीनं जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगलाच भाव खाल्ला. कोथिंबिरीची एक जोडी 15 रुपयांना विकली जाते. दरम्यान पत्ताकोबी, फुलकोबी स्वस्त झाला असून लिंबाचा दर वाढलेला आहे. रेशन कार्डावरील सदस्यांची ई-केवायसी करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान यासाठी आता रेशन दुकानात किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. मोबाईलवरनं मेरा ई-केवायसी ॲप डाउनलोड करून ई-केवायसी करता येणार आहे. शिवाय ई-केवायसीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये तापमानानं 37 डिग्रीचा टप्पा गाठला. उन्हाची तीव्रता असल्यामुळे दुपारी रस्त्यावरती शुकशुकाट दिसतोय. कोरड्या रखरखीत उन्हामुळे जिल्हावासियांचं जनजीवन विस्कळीत झालंय. तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे उष्माघातासारखे प्रकार होऊ नयेत यासाठी पालिकेनं उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. यावेळी नागरिकांनी मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं असं आवाहन पालिकेनं केलं. पुणे जिल्ह्यातील शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशाच्या निवड यादीत सुमारे 1,01,967 बालकांच्या प्रवेशाचा मार्ग खुला झाला होता. त्यातील केवळ 64,379 बालकांचे प्रवेश निश्चित झालेत. बुलढाण्याच्या डोणगावातील भाजीमंडी परिसरातील दुकानांना आग लागली. तब्बल 9 दुकानं आगीत जळून खाक झाली. नागरिकांचं लाखोंचं नुकसान झालंय. सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, परितक्त्या, विधवा, महिला तसंच दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. सिंहगर्जना युवक अपंग विकास या सामाजिक संघटनेच्या वतीनं वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या त्रासाला वैतागलेल्या पुणेकरांचा कॅबला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतोय. प्रवाशांच्या संख्येत ज्या प्रमाणात वाढ होते त्याच प्रमाणात कॅबची सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. दररोज जवळपास 5 लाख प्रवासी कॅबमध्ये प्रवास करत आहेत. मुंबईहून नागपूरकडे गेलेलं इंडिगोचं विमान धावपट्टीवरती कुत्रा आल्यामुळे भोपाळला पाठवण्यात आलं. तिथून हे विमान मध्यरात्री 2:30च्या सुमारास नागपुरात परतलं. या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी धोरण तसंच तरतुदी करण्यात आल्या आहेत. क्रीडा, ऑलिम्पिक, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून बक्षिसांच्या रकमेत सुद्धा घसघशीत वाढ करण्यात आली. अर्थसंकल्पात विविध विकास योजनांचा समावेश करण्यात आला असला तरी विकास कामांवरील म्हणजेच भांडवली खर्चात चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत कपात करण्यात आली आहे. यंदा एकूण खर्चात भांडवली खर्चासाठी 13% तरतूद करण्यात आली होती, पण पुढील आर्थिक वर्षात ही तरतूद 11%च करण्यात आली आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यात साखर कारखानदारीचं क्षेत्र जास्त असताना सुद्धा त्यांच्याकडनं यंदा ऊस बागायतदार शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून 2,500 रुपये दिले. मात्र दुसरीकडे गूळ उद्योगानं एकरकमी बाजारात वाढलेल्या भावानुसार 2700 रुपये टनाला भाव दिलाय. त्यामुळे उत्पादकांना साखरेपेक्षा गूळ गोड लागायला लागलाय.